न्यूज 18 लोकमत विशेषची सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करूया। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत आणि या दौऱ्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीची साखर पेरणी केली जाणार आहे। त्यामुळे शिंदे पक्षातले खासदार असलेल्या कोल्हापुरातली भाजपची तयारी बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी डोकेदुखी ठरणारी आहे। पाहूयात यावरचा हा खास रिपोर्ट। शहांचा दौरा, कोल्हापूरवर नजर। शिंदेंच्या गटात उडाली धांदल। कोल्हापूर हात कणंगलेत फुलणार कमळ। शिंदे गटाचा आता कमळ बघ। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी सासूरवाडीत येत आहेत। राज्यसभेशिवाय कोल्हापूर जिल्ह्यात कमळ फुललं नाही, त्यामुळे अमित शहा या दौऱ्यात आक्रमक होणार असल्याचं चित्र आहे। कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची बैठक हे त्याचे संकेत असल्याचं स्पष्ट होत आहे। राजकीय दृष्ट्या हा दौरा महत्त्वाचा असल्यानं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर्व तयारीवर लक्ष ठेवून आहेत। अमितभाई येत आहेत त्यांच्या पत्नीच्या शाळेच्या शताब्दीला, या कार्यालयाच्या भेटीला, पण त्याचा उपयोग त्यांनी व्यवस्थित लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून करून घ्यायचं ठरवलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याचं राजकीय चित्र पाहूयात। जिल्ह्यात लोकसभेचे 2 मतदारसंघ आहेत। दोन्ही मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे 10 मतदारसंघ आहेत, त्यातले 4 मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि शिंदे गटाच्या ताब्यात 2 मतदारसंघ आहेत, तर भाजपला पाठिंबा दिलेले आमदार आहेत। विधान परिषदेवर काँग्रेसचे 2 आमदार आहेत। जिल्ह्यात महाविकास आघाडीचं पारडं जड असल्यानं नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपला पराभव सहन करावा लागला होता। त्यातच आता शिंदे गटाच्या जागेवर भाजपची तयारी बाळासाहेबांच्या शिवसेनेची डोकेदुखी वाढवणारी आहे। मात्र या तयारीचा फायदा दोन्ही पक्षांना होणार असल्याचा दावा भाजपनं केलाय। तर आमच्या मतदारसंघात आणि उमेदवारांमध्ये कोणताही बदल होणार नाही असा दावा शिंदे गटानं केलाय। कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभेचा बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व पदाधिकारी साधारणतः 10,000 जण अपेक्षित, 7-7,500 जण येतील असा या बाजूच्याच ग्राउंडवर मोठा मेळावा होईल की ज्याच्यामध्ये त्यांचं लोकसभेच्या दृष्टीने मार्गदर्शन होईल। त्यानंतर रात्री 8 ते 9:30 या दोन्ही लोकसभेच्या 12 विधानसभांचे प्रत्येकी 25 याप्रमाणे 300 जणांची ते एक बैठक घेतील। शिवसेना भाजप युतीच्या पूर्ण शिवसैनिकांना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना एक ऊर्जा निर्माण होणार आहे। त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीची कुठलीच दुधा मनस्थिती आमच्या मनात नाही। चंद्रकांत पाटील दोन्ही पक्षांच्या फायद्याचा दावा करत असले तरी शिंदे गटाच्या बंडात शेवटच्या क्षणी दाखल झालेले खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। भाजपच्या नेत्यांचे कोल्हापूर दौरे वाढले आहेत, त्यामुळे धैर्यशील माने आणि संजय मंडलिक यांना शिंदे गट सोडून भाजपचं कमळ हाती घ्यावं लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे। मात्र भाजप विद्यमान खासदारांच्या हाती कमळ देणार की आणखी दुसरा उमेदवार शोधणार हे आता वर्षभरातच स्पष्ट होईल। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। मात्र अमित शहा यांच्या दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटानं राजकारण सुरू केलंय। संजय राऊतांनी दौऱ्यावर टीका केल्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राऊतांची जोरदार खिल्ली उडवली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शुक्रवारी 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत। शनिवारी अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत। पुणे शहरातील 2 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होते, त्यामुळे अमित शहा यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालंय। 18 फेब्रुवारीला अमित शहा पुण्यात वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। विधानसभा पोटनिवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात असल्यानं महाविकास आघाडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे। अमित शहा निवडणुकीतल्या प्लॅनिंगमध्ये निष्णात आहेत आणि त्यामुळे संजय राऊत यांनीही अमित शहा यांच्यावर तोफ डागली आहे। ते कुठे गेले तरी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद काय लाभणार। शिवनेरीवरती तुम्ही जरूर जा आणि छत्रपती शिवाजी महाराज ज्याने या देशाला दिशा दिली, तो ज्या मातीत जन्माला आला, त्या मातीतून जर काही पवित्र गोष्टी तुम्हाला घेऊन जातात, तेवढं जरी तुम्ही शिकून गेलात तर तुम्हाला शिवसेनेविषयी बऱ्याच गोष्टी भविष्यामध्ये कळतील।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या याच दौऱ्यावरून संजय राऊत यांनी टीका केल्यानं भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद कुणाला आहे हे मतदारांनी 2014 आणि 2019 मध्ये निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलंय। त्याची आठवण भाजपकडून संजय राऊतांना करून देण्यात आली आहे। देशातील प्रत्येक नागरिकाला देशात कुठेही फिरण्याचा अधिकार आहे, त्याला राजकीय नेतेही अपवाद नाहीत। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि अमित शहा यांच्या दौऱ्याचा अजब संबंध जोडण्याचा अनाकलनीय पराक्रम संजय राऊतांनी केलाय आणि त्यामुळेच भाजपकडूनही जळजळीत प्रतिक्रिया देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांनी पहिल्यांदाच त्यांचा वाढदिवस नाशिकमध्ये साजरा केला आणि त्यामुळे संभाजीराजे नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढण्याची आता चर्चा देखील सुरू झाली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी सुद्धा स्वराज्य संघटनेच्या गाव तिथे शाखा या अभियानाच्या माध्यमातून संभाजीराजेंनी नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 200 गावांमध्ये स्वराज्य संघटनेच्या शाखा उभारत आपली ताकद दाखवून दिली आहे। संभाजीराजे नाशिकमधून लोकसभा लढणार, जन्मदिन नाशकात साजरा केल्यानं चर्चा, स्वराज्य संघटनेची नाशिकमध्ये मोर्चे बांधणी, संभाजीराजेंमुळे समीकरण बदलण्याची शक्यता। छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज आणि राजर्षी शाहू महाराजांच्या गादीचे वारसदार म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्राला परिचित आहेत। माजी राज्यसभा खासदार असलेल्या संभाजीराजेंनी आता नाशिक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी सुरू केल्याचं दिसतंय। याला कारण ठरलाय नाशिकमध्ये झालेला संभाजीराजेंचा भव्य दिव्य वाढदिवस। त्यात त्यांनी 2024च्या निवडणुकीत स्वराज्य संघटना राजकारणात दिसेल अशी घोषणाही केली। स्वराज्य संघटना चालेलच, पण आता स्वराज्य हे 101% राजकारणात आल्याशिवाय त्यात गप्प राहू शकत नाही। आता 2024 हे निश्चित ध्येय असणार आहे। विशेष म्हणजे ज्या दिवशी संभाजीराजेंचा वाढदिवसाचा सोहळा होता त्याच दिवशी भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठकही नाशिकमध्ये झाली। पण असं असतानाही नाशिक शहरात संभाजीराजे छत्रपतींच्या वाढदिवसाचे बॅनरच अधिक झळकले। त्याशिवाय स्वराज्य संघटनेनं नाशिक जिल्ह्यातील तब्बल 200 गावात शाखाही सुरू केल्यानं संभाजीराजेंच्या उमेदवारीच्या चर्चेला बळ आलंय। कुठल्याही पक्षाचा आत्मा जो असतो तो शाखा असतो आणि शाखा स्थापनेपासूनच स्वराज्य संघटनेने सुरुवात केलेली आहे आणि आत्ताच त्यांचा नुकताच काही दिवसांपूर्वी जो वाढदिवस झाला त्या दिवशी महाराष्ट्राची दशा आणि दिशा हा जो काही परिसंवाद घेतला तो ज्या पद्धतीने घेण्यात आला, ज्या लोकांना त्यांनी निमंत्रित केलेलं होतं आणि सगळ्या लोकांचं त्यांनी ऐकून घेतलं, ते लोकांच्या चांगलं पचनी पडलेलं दिसतंय आणि त्याचा चांगला इम्पॅक्ट हा नाशिक जिल्ह्याच्या राजकारणावर होऊ शकतो। नाशिक लोकसभेत सध्या शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे खासदार आहेत। नाशिक मतदारसंघ हा मराठा बहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो, त्यामुळे हा मतदारसंघ तसा संभाजीराजे छत्रपती यांना सोयीचा आहे। पण राजकारणात कधी काय घडेल याचा अंदाज लावता येत नाही, त्यामुळे नाशिकमध्ये संभाजीराजे काय रणनीती आखतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून भाजपनं फसवणूक केल्याचा आरोप संभाजीराजे छत्रपतींनी केलाय। लवकरच सरकारच्या विरोधात लढा उभारणार असल्याची घोषणा सुद्धा संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे। तर हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची आठवण भाजपनं करून दिली आहे। 24 डिसेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचं जलपूजन केलं होतं। मात्र 6 वर्ष उलटून गेल्यानंतरही अरबी समुद्रात शिवस्मारकाच्या कामाला मुहूर्त मिळालेला नाही। या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपतींनी सरकारचा समाचार घेतला। 6 वर्षांपूर्वी शिवस्मारकासाठी 3000 कोटींचं बजेट होतं, मात्र आता शिवस्मारकाचा खर्च बजेटपेक्षा जास्त वाढल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। लोकांना फसवण्याचा प्रकार आहे। तुम्हाला द्यायचे ना पैसे तर या गटकोट कल्याणसाठी द्या ना, मग
जे शिवाजी महाराजांचे जीवन स्मारक आहे, हे सगळं फसवण्याचा प्रकार आहे. मी कोणीला आता कंटाळलोय. मी तर ठरवलंय, नाही ऐकलंय नाही 2-3 महिन्यात एक मोठा आवाज उठवायचा. सरकारला पैसेच द्यायचे असतील तर जिवंत स्मारक असणाऱ्या गडकोट किल्ल्यांसाठी द्यावेत, अशी मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केली आहे. देश स्वतंत्र झाल्यापासून रायगडावर फक्त 1.25 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत. याकडे त्यांनी लक्ष वेधलं. नुसतं म्हणतात रायगड हे आपलं केंद्र, म्हणजे काय म्हणतात त्याला, श्रद्धास्थान आहे. अहो श्रद्धास्थान असून काय, तुम्ही ते जीवित स्मारक ठेवायचं असलं तुम्ही द्या ना पैसे. पण पैसे लागत आहेत 500, 2000, 3000 कोटी. शेवटी मी कंटाळून त्यांना म्हटलं की आम्ही फोर्ट फेडरेशन स्थापन केलेलं आहे. आम्ही फोर्ट फेडरेशन स्थापन केलंय. त्या फोर्ट फेडरेशनला आम्हाला 15 किल्ले द्या, 25 किल्ले द्या. शिवस्मारकाच्या मुद्द्यावरून संभाजीराजे छत्रपतींनी थेट भाजपवर हल्लाबोल केला. त्यामुळे भाजपकडूनही या मुद्द्यावर त्यांची भूमिका रोखठोकपणे स्पष्ट करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन झाली. उच्च न्यायालयात आपण जिंकलो होतो, पण सर्वोच्च न्यायालयात एक पिटिशन झाली आणि त्या पिटिशनमध्ये त्या कामावर स्थगिती आली आहे. त्यानंतर आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहोत की ती पिटिशन लावून घ्यावी, पण तो एक स्पेशल ग्रीन बेंच आहे की जो जेव्हा कॉन्स्टिट्यूट होतो तेव्हाच याच प्रकारच्या सगळ्या पिटिशन्स लागतात. त्यामुळे ती पिटिशन आम्ही लावून घेऊन आणि त्या संदर्भातला निर्णय निश्चितपणे करून. भिगवणमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघानं आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेचं उद्घाटन संभाजीराजे छत्रपतींनी केलं. यावेळी त्यांनी शिवस्मारक आणि गडकिल्ले हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आणले. आता निवडणुका जवळ येत असल्यानं यावरून राजकारण होणारच, मात्र शिवस्मारक कधी होणार, गडकिल्ल्यांची दुरुस्ती कधी होणार, याचं उत्तर काही मिळत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुण्यातील कोयतेधारी गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आव्हान उभं केलंय. कोयत्याच्या वापरानं होणारे गुन्हे रोखण्यामध्ये पोलिसांना काही यश येत नाहीये. पण आता पुणे पोलिसांनी एक नवी क्लृप्ती शोधून काढली आहे, ज्यामुळे प्रत्यक्षात गुन्हे कमी होणार जरी नसले तरी पोलिसांच्या रेकॉर्डवरून मात्र कोयता हद्दपार झालाय. पुणे पोलिसांनी ज्या शिताफीनं कोयता कसा त्यांच्या डिक्शनरीतनं गायब केलाय ते पाहून तुम्ही सुद्धा अवाक व्हाल. पुण्याच्या गल्लीबोळात सध्या कोयत्याची दहशत पसरली आहे. मागील काही गुन्हे पाहता सर्रासपणे गुन्हेगार कोयते घेऊन हल्ले करतायत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यातील कोयता गँगबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केल्यानं पुण्यातील कोयता गँग राज्यभरात गाजली. परिणामी पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला. पण यामुळे खराब झालेली इमेज सावरण्यासाठी पोलिसांनी एक भन्नाट युक्ती शोधली आहे, ज्यानुसार आता पोलिसांच्या फिर्यादीत कोयता हा शब्दच वगळण्याच्या तोंडी सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यात. एरवी गुन्हेगारांनी पोलिसांना घाबरलं पाहिजे असा सर्वसाधारण समज आहे. मात्र सध्या पुणे पोलिसांची हाराखीरी इथपर्यंत पोहोचली आहे की ते अगदी कोयता या शब्दाला सुद्धा घाबरायला लागलेत. आणि त्यामुळेच शासकीय कामकाजामध्ये गुन्हे घडताना कोयता या शब्दाच्या ऐवजी लोखंडी शस्त्र असा शब्दप्रयोग वापरावा असे तोंडी आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यांना दिलेत. खरं तर कोयत्याचे गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाययोजना केल्या, ज्यात कोयता विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. गुन्हेगार पकडा आणि बक्षीस मिळवा, कोयता घ्यायचा तर आधार कार्ड द्या, असे अनेक आदेश दिले गेले. पण एवढं करूनही कोयत्याद्वारे होणारे गुन्हे न थांबल्यानं पोलिसांनी ही क्लृप्ती केली आहे. त्यामुळे अचानक कोयत्याद्वारे घडणाऱ्या गुन्ह्यांऐवजी लोखंडी शस्त्राचा उल्लेख होतोय. पोलिसांच्या या भूमिकेवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसंच न्यायालयीन लढाईतही पोलिसांना अडचणींचा सामना करावा लागण्याचा अंदाज व्यक्त होतोय. गुन्हा सिद्ध करताना न्यायालयामध्ये कोयता या शब्दाचा अर्थ गांभीर्याने घेतला जातो. कोयता वापरून केले जाणारे गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे समजले जातात. मात्र आता पोलिसांनी कोयत्याच्या ऐवजी लोखंडी शस्त्र असा शब्दप्रयोग करायची हाराकिरी सुरू केल्यानंतर न्यायालयीन कामकाजामध्ये खरंच पोलिसांना हे गुन्हे सिद्ध करताना अडचण होणार नाही का असा प्रश्न कायदेतज्ञांना पडलाय. असा कुठलाही फरमान काढलेला नाही. काढण्याचं कारण आहे कोयता बिता घेऊन कोणी जर दादागिरी केली तर त्याला ठोकणार आहोत, सोडणार नाही, हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे हे असले कोयता गँग काही नाही. हे काही लोक जे हिरोगिरी दादागिरी करतायत त्यांना पूर्ण सरळ करून ठोकून काढलं.
पोलिसांची ही युक्ती गुन्ह्याचं गांभीर्य कमी करण्याचा प्रयत्न आहे, कारण कोयता, तलवार, चाकू, काठी, दगड किंवा तत्सम गोष्टी त्यात न्यायालयात गांभीर्यानं घेतल्या जातात. याचा वापर म्हणजे संबंधित व्यक्तीवर जीवघेणा हल्ला होतो हेही सिद्ध केलं जाऊ शकतं. पण आता लोखंडी हत्यार असा शब्द प्रयोग केल्यानंतर हा गंभीर गुन्हा सिद्ध करताना पोलिसांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. या शब्द प्रयोगाचा परिणाम म्हणून गुन्हा सिद्ध करण्यातच अडथळा येऊ नये एवढीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरामुळे मोठं धार्मिक महत्त्व आहे, पण याच कोल्हापुरामध्ये सध्या एका धार्मिक महाउत्सवाच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सुद्धा मैदानात उतरली आहे. नेमकं हे सगळं प्रकरण आहे तरी काय, जाणून घेऊया या रिपोर्टमधून. कोल्हापुरात झळकणारे हे श्री कोल्हापूर महालक्ष्मी महाउत्सव कार्यक्रमाचे होर्डिंग्स, ज्यात विविध आजारांवर दिव्य मंत्रांनी दैविक प्रार्थना करण्याचा उल्लेख करण्यात आलाय. या दैविक प्रार्थना उपचारांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं आक्षेप घेतलाय. अशा पद्धतीनं प्रार्थना करून जर आजार दूर होणार असतील तर कॅन्सरही अशा प्रार्थनांनी बरा करावा असं आवाहन अनिसनं केलंय. अंधश्रद्धा निर्मूलन समिती कोल्हापूर द्वारे मी ह्याचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करते की हा अवैज्ञानिक दावा आहे की कंबरदुखी, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी अशा वेगवेगळ्या आजारांवर मंत्रोपचाराच्या साहाय्याने हे बरे केले जातील किंवा त्याच्यावर प्रार्थना केली जाईल. मग प्रार्थना केली जाईल याचा अर्थ काय की रोग तुम्ही बरा करू शकाल का? तो जर रोग तुम्ही बरा करू शकत असाल असा दावा करत असेल तर अनिस मार्फत तुम्ही आव्हान स्वीकारा. या होर्डिंग्जवर श्री कोल्हापूर महालक्ष्मी असा उल्लेख केल्यामुळे अनेक भाविकही कोल्हापुरातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संपर्क करून या कार्यक्रमाची माहिती विचारतायत. मात्र या कार्यक्रमाशी महालक्ष्मी मंदिर आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा कोणताही संबंध नसल्याचं देवस्थान समितीचं म्हणणं आहे. केवळ नावात साम्य ठेवून अशा पद्धतीच्या इतर संस्था हे कार्यक्रम करत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं पत्रकच जाहीर केलंय. बऱ्याच वेळा कोल्हापूरमध्ये येऊन किंवा कोल्हापूरच्या बाहेर पण आई अंबाबाई किंवा महालक्ष्मीच्या नावाने वेगवेगळ्या संस्था विनापरवानगी काही ना काही आयोजित करण्याचा प्रयत्न करत असतात. मला भाविकांना एवढं सांगायचं आहे की अशा प्रकारचा कोणताही उत्सव अथवा होम किंवा कुठल्याही वस्तू वितरण करणे हे देवस्थान समिती अथवा महालक्ष्मी मंदिर मार्फत केलं जात नाही. कोल्हापुरात होणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि इतर संस्थांमध्ये आता श्री कोल्हापूर महालक्ष्मी या नावावरून वाद सुरू झालाय. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपानं सुरू झालेला हा वाद नावामुळे सुद्धा तापण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या सुनावणी संदर्भातली पुढची महत्त्वाची बातमी. 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होणार की मोठ्या घटनापीठाकडे वर्ग केली जाणार, या महत्त्वाच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात खल झाला. कोर्टानं वादी आणि प्रतिवादींच्या वकिलांना याविषयी विचारणा देखील केली. तसंच नबाम रेबिया खटल्याविषयी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. राज्यातल्या सत्ता संघर्षावर मंगळवारी ठाकरेंच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर बुधवारी एकनाथ शिंदेंच्या वकिलांनी आपली बाजू मांडली आहे. हरीश साळवेंनी शिंदेंच्या बाजूनं युक्तिवाद करताना अजय चौधरींचं गटनेतेपद बेकायदेशीर असल्याचं कोर्टाला सांगितलं. कायदेशीर बैठक न बोलावता उद्धव ठाकरेंनी गटनेत्याची नियुक्ती केल्याचा युक्तिवाद साळवेंनी केला. उद्धव ठाकरेंच्या बैठकीत केवळ 14 आमदार उपस्थित होते असंही हरीश साळवेंनी कोर्टाला सांगितलं. विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवळ अधिकार नसताना पदावर कार्यरत होते. उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी बोलावलं होतं. तसंच त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी मुदत होती, पण ठाकरेंनी बहुमत चाचणी आधीच राजीनामा दिल्याचं साळवेंनी सांगितलं. त्यामुळे ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीला अर्थ नाही. ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर शिंदेंकडून बहुमताचा दावा करण्यात आलेला होता आणि ठाकरेंच्या राजीनाम्यानंतरच शिंदे मुख्यमंत्री झाले.
त्यामुळे सरकार कोसळण्यासाठी उद्धव ठाकरे हेच जबाबदार असल्याचं साळवेंनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिलाय। बहुसंख्य आमदारांचा शिंदेंना पाठिंबा असल्याचा दावा साळवेंनी केला। एके ठिकाणी स्वतः बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करताना रेबिया केसचा रेफरन्स देतात आणि एके ठिकाणी आज ह्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडून 7 न्यायाधीशांकडे रेफरन्स करताना रेबिया केसला विरोध करतात। त्यामुळे त्यांचा तो खोटारडेपणा आज न्यायालयात दिसून आलेला आहे। उद्धव ठाकरेंच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना पक्षात फूट पडली नव्हती तर सभागृहात फूट होती असा दावा केलाय। पक्षांतराचं राजकारण सभागृहात ठरत नाही असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं। मागच्या वेळेला 5 जजेसचं जे काही जजमेंट होतं त्याचं इंटरप्रिटेशन आणि आता मांडलेल्या गोष्टी यांचं इंटरप्रिटेशन याच्यामधलं कुठलं इंटरप्रिटेशन लागू करायचंय आणि म्हणून आम्ही अशी मागणी केलेली आहे ज्या वेळेला अशा प्रकारची अडचण किंवा गुंतागुंत निर्माण होते त्यावेळेला ते वर्षा घटनापीठाकडे पाठवावं। 7 बेंचचं घटनापीठ त्याच्यासाठी तयार करावं आणि त्याच्याकडे पाठवावं अशी आम्ही आज मागणी केलेली आहे। एकनाथ शिंदेंची बाजू मांडताना नीरज कौल यांनी बहुसंख्य आमदारांची उद्धव ठाकरेंवर नाराजी असल्याचं सांगितलं। आम्हीच शिवसेना आणि आमच्याकडेच बहुमत असल्याचा दावा कौल यांनी केला। तसंच त्यांनी सत्तांतराचा घटनाक्रम कोर्टासमोर मांडला। 28 जूनला राज्यपालांकडून बहुमत चाचणीसाठी विचारणा करण्यात आल्यानंतर सुनील प्रभूंनी कोर्टात याचिका दाखल केली। त्यापूर्वीच म्हणजेच 21 जूनला प्रभूंना शिवसेना प्रतोत्पदावरून हटवण्यात आलेलं होतं। प्रतोत्पदावरनं हटवल्यानंतरही प्रभूंनी बैठकीसाठी व्हीप बजावला। 3 जुलैला राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली। त्यानंतर हे प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे सोपवण्याची आवश्यकता आहे का असा सवालही कोर्टानं केला। आता गुरुवारी पुन्हा एकदा यावर युक्तिवाद होणार आहे। वादी प्रतिवादींचा युक्तिवाद पाहता या प्रकरणाची विद्यमान घटनापीठासमोर सुनावणी होणार की मोठ्या घटनापीठाकडे वर्ग होणार याचा फैसला कोर्ट करणार आहे। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। आसाममधील भीमाशंकर हेच 6वं ज्योतिर्लिंग असल्याचा अजब दावा आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केला आणि या दाव्यामुळे महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट निर्माण झाली। आसाम सरकारला महाराष्ट्राचं दैवतही पळवून न्यायचंय का असा सवाल या निमित्तानं आता उपस्थित करण्यात आलाय। भीमाशंकर पळवण्याचा आसाम सरकारचा डाव। आसाममधील भीमाशंकर ज्योतिर्लिंग असल्याचा दावा। हे आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे। आसामी दाव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वं ज्योतिर्लिंग अशी भीमाशंकरची महती आहे। पण आसाम सरकारला हे मान्य नाहीये। भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे आसाम मधल्या कामरूप डाकिणी या पर्वतावर असल्याचा दावा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी केलाय। आसामच्या या दाव्यानं महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे। सगळ्यांचं सण, महाराष्ट्राच्या जनतेचं श्रद्धास्थान हे जर कोणी चोरून नेणार असेल तर मात्र आम्ही सरकारला एवढंच सांगतो, हे आता आमच्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे। विरोधक या प्रकरणात उगाचच कांगावा करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय। वस्तुस्थिती त्या परिपत्रकासहित मी माझ्या ट्विटरवर मांडली आहे। माहिती नसताना ज्यांनी भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाबाबत वक्तव्य केली आणि आम्हा शिवभक्तांची मनं दुखावली तर ते काँग्रेसवाले नेते आणि अन्य पक्षाचे नेते महाराष्ट्राची माफी मागणार आहेत का? भीमाशंकर ज्योतिर्लिंग पळवण्याच्या आसामी सरकारच्या डावाविरोधात राज्यात संतापाची लाट आहे। आसाम सरकारनं या प्रकरणी नमती भूमिका घेतली नाही तर मोठं जनआंदोलन उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, भीमाशंकर। चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीमध्ये राज ठाकरेंच्या मनसेनं भाजपला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेनेच्या युतीत मनसेची एंट्री होणार का याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली। तर महाविकास आघाडीनं मनसेवर बोचरी टीका केली आहे।
पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कसबा विधानसभेत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे, तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडी समोर भाजपसोबतच राहुल कलाटेंच्या बंडखोरीचंही आव्हान उभं ठाकलंय. या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचारही केला जातोय. सत्ताधारी आणि विरोधकांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे, कारण नुकत्याच झालेल्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातल्या निवडणुकीत अमरावती आणि नागपूर या 2 मतदारसंघात भाजपचा धक्कादायकरित्या पराभव झालाय. त्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास आता वाढला असून कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं सर्व शक्ती पणाला लावलेली आहे. या पोटनिवडणुकांच्या रणधुमाळीत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र भाजपला पाठिंबा दिलाय. चिंचवड मतदारसंघाबाबतही आज भूमिका स्पष्ट करण्यात आलेली आहे. यामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, त्यांनी सांगितलं की आपला संपूर्ण पाठिंबा आदरणीय राजसाहेबांच्या वतीने भारतीय जनता पक्षाला असेल. मनसेने जो पाठिंबा दिलेला आहे त्या पाठिंब्यामुळे आमची ताकद अजूनच युतीची वाढलेली आहे. आणि त्यांनी जो भाऊ म्हणून मला जो शब्द दिलेला होता तो शब्द त्यांनी पाळलेला आहे. आणि त्यांनी जर का प्रचारामध्ये सहभाग घेतला तर अजून दुधात साखर पडल्यासारखी होईल. आणि त्यांचे मी खूप राजसाहेबांचे खूप धन्यवाद मानते. मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केला असला तरी उमेदवाराच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाहीये. राज्यातल्या राजकारणावर नजर टाकल्यास अलीकडच्या काळात मनसेची भाजपशी जवळीक वाढल्याचं पाहायला मिळतंय. या पोटनिवडणुकीमध्ये पुन्हा एकदा ते समोर आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीनं आज या ठिकाणी मनसेने भाजपला पाठिंबा दिलेला आहे, ऍक्च्युली तसं पाहिलं तर हे भाजपचा शेवटचा डब्बा म्हणावा लागेल. त्यामुळं आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही. आमची गाडी जोरात चाललेली आहे. शिवसेनेतल्या एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यातलं राजकीय समीकरण बदललेलं आहे. मनसेनं भाजपसोबतच बाळासाहेबांच्या शिवसेनेशीही जुळवून घेतलंय. या पार्श्वभूमीवर कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेलं होतं. मात्र महाविकास आघाडीनं या पोटनिवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला. या लढतीमध्ये मनसेनं भाजपला पाठिंबा दिल्यामुळे आगामी काळात मनसेचं इंजिन भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीच्या दिशेनं धावण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपला मनसेच्या इंजिनची साथ मिळणार आहे. मात्र उद्धव ठाकरेंची युती असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी मात्र अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आणि त्यामुळेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंब्यासाठी आता साकडं घातलंय. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचाराचा धुरळा उडालाय. या मतदारसंघात तिरंगी लढत होऊ घातली आहे. भाजप, महाविकास आघाडी आणि बंडखोर राहुल कलाटेंमध्ये खरी रस्सीखेच होणार आहे. अशातच मनसेनं भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. मात्र प्रकाश आंबेडकरांच्या वंचितनं अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. वंचितची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंशी युती असली तरी अद्याप महाविकास आघाडीत एंट्री झाली नाही. त्यामुळेच महाविकास आघाडीनं या पोटनिवडणुकीत प्रकाश आंबेडकरांकडे पाठिंब्यासाठी साकडं घातलंय. वंचित आघाडीचं या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये त्यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आणि ऑलरेडी त्यांनी आमचे जे काही मित्रपक्ष आहे शिवसेनेची त्यांची त्या ठिकाणी युती झालेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी त्यांच्याकडं विनंती केलेली की तुम्ही या चिंचवडच्या पोटनिवडणुकीमध्ये आमचे जे उमेदवार आहेत नाना काटे यांना आपण पाठिंबा द्यावा. चिंचवड विधानसभा मतदारसंघात वंचितला मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीकडून वंचितची मनधरणी केली जाते. पण महाविकास आघाडीला हे उशिरा सुचलेलं शहाणपण असल्याची टीका स्थानिक वंचित नेत्यांकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही का रडीचा डाव करते? आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती पूर्णपणे त्यांच्यावरती संशय येत आहे. वंचित बहुजन आघाडी हे दोन दिवसात निर्णय घेईल आणि आम्ही ज्याच्या पाठीशी उभा राहू ते 100% निश्चित तो उमेदवार निवडून येईल असं आम्हाला खात्री आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी राष्ट्रवादीविषयी उघडपणे जाहीर केलेली ही नाराजी भाजपच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र वंचितनं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर कुणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. जागतिक हवामानातल्या बदलामुळे समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत असून भविष्यात मुंबई शहराला समुद्राच्या पाण्याचा मोठा धोका असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानं दिलाय. पण समुद्राची पाणी पातळी वाढण्याचं नेमकं कारण काय आणि मुंबईप्रमाणेच जगातील आणखी कोणत्या देशांना हा असा धोका संभवतोय, पाहूयात याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. मुंबई शहर बुडणार, संयुक्त राष्ट्राचा इशारा. समुद्र मुंबईला गिळणार. मायानगरी मुंबई, देशाची आर्थिक राजधानी. तिन्ही बाजूनं समुद्र किनारा लाभलेलं शहर. मात्र याच समुद्रामुळे मुंबई शहराच्या अस्तित्वाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते. समुद्राची वाढती पाणी पातळी मुंबईकरता घातक ठरणार असल्याचा इशारा संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी दिलाय. हवामानातील बदलामुळे जागतिक पातळीवर समुद्राची पाणी पातळी वाढत असून समुद्रालगतच्या शहरांना भविष्यात गंभीर परिणामांचा सामना करावा लागू शकतो अशी भीती संयुक्त राष्ट्र परिषदेनं व्यक्त केली आहे. समुद्रावर जर तुम्ही हल्ला केला तर समुद्र तुमच्यावर हल्ला करेल, हे जगाचा नियम आहे. आणि दर वर्षी असं म्हणतात 1.5 मिलीमीटर समुद्र स्तर वाढत आहे. आणि जर मुंबईमध्ये असं झालं तर विनाशकारक परिणाम होण्याची शक्यता आहे. 19व्या शतकापासून जागतिक पातळीवर समुद्राची पातळी अधिक वेगानं वाढल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच समुद्राच्या तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे भविष्यात मुंबई, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, लंडन, शांघाय, बँकॉक, कैरो, लागोस, मापुटो, ढाका, जकार्ता, कोपनहेगन, सॅन्टियागो, ब्युनोस आयर्स या शहरांना समुद्राच्या पाण्याचा धोका संभवतोय. त्याचा फटका जगभरातील जवळपास 900 दशलक्ष नागरिकांना बसण्याची शक्यता आहे. मुंबईने आणि न्यूयॉर्कने याची काळजी आता नाही घेतली आणि जर याच्यावर दूषित परिणाम झालं, क्लायमेट चेंज आणि राईज इन सी टेम्परेचरमुळे, तर देशावर त्याचे परिणाम होतात. त्यामुळे आपल्याला आत्ताच मुंबई आणि न्यूयॉर्कवर दूषित परिणाम न होऊ देण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. समुद्र पातळीत वाढ, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेवर परिणाम या विषयावरील संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत चर्चा करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघानं जगाला या संभाव्य धोक्यापासून सावध राहण्याचा इशारा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. घरात धान्य साठवण्यासाठी जर तुम्ही बोरिक पावडर वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बोरिक पावडरच्या वासामुळे सातारा जिल्ह्यातल्या 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय आणि या घटनेमुळे बोरिक पावडरच्या सुरक्षिततेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. धान्य साठवायला बोरिक पावडर वापरताय? सावधान. बोरिक पावडरचा वास मुलांना बाधला.
बोरिक पावडरच्या वासानं 2 मुलांचा मृत्यू। हे फोटो आहेत श्लोक आणि तनिष्का माळी या दोघांचे। हे दोघेही आता या जगात नाहीत। त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरली आहे धान्य साठवण्यासाठी वापरली जाणारी बोरिक पावडर। कराडच्या मुंढे गावात तनिष्काच्या घरी धान्याची साठवणूक सुरू होती। धान्यात बोरिक पावडर मिसळली गेली। बोरिक पावडरचा वास घरभर पसरला होता। बोरिक पावडरच्या या वासानं श्लोक आणि तनिष्का या दोघांनाही अस्वस्थ वाटू लागलं। या दोघांनाही उलट्या आणि खोकल्याचा त्रास सुरू झाला। हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना 13 फेब्रुवारीला श्लोकचा मृत्यू झाला, तर 14 फेब्रुवारीला तनिष्काची मृत्यूशी झुंज संपली। पालकांनी काही गोष्टीची काळजी घेतली पाहिजे। ज्या गोष्टी जी अन्न साठवणूक करण्याच्या गोष्टी असतात किंवा बागेत फवारण्या मारायची औषधं असतात वगैरे, ज्यांच्यावर लिहिलेलं असतं की हे मुलांपासून लांब ठेवा, अशा गोष्टी असतात की या गोष्टी आपल्याला मुलांपासून लांब ठेवल्या पाहिजेत, मुलांच्या हाताला न येईल अशा ठेवल्या पाहिजेत की शक्यतो त्यामुळं त्याची टॉक्सिसिटी, इंटॉक्सिकेशन मुलांमध्ये होणार नाही आणि त्याचे दुष्परिणाम होणार नाहीत। या प्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बोरिक पावडरचा वास जीवघेणा ठरल्यानं पोलीसही चक्रावले। बोरिक पावडर ही कीडनाशक आहे, पण तिचा वास एवढा घातक ठरू शकतो हे पहिल्यांदाच समोर आलंय। तसं असेल तर यापुढे बोरिक पावडर वापरण्याबाबत सामान्यांना विचार करावा लागेल। सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, सातारा। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।